नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मंडळी, श्री दुर्गा सप्तशतीचा दुसरा अध्याय आपण पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गायै नमः. श्री दुर्गा सप्तशती द्वितीयोऽध्यायः. या मध्यम चरित्राचा विष्णू हा ऋषी आहे, महालक्ष्मी ही देवता आहे, उष्णिक हा छंद आहे, शाकंभरी ही शक्ती आहे, दुर्गा हे बीज आहे, वायू हे तत्व आहे आणि यजुर्वेद हे स्वरूप आहे. श्री महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून मध्यम चरित्राचा जप पाठ करताना याचा विनियोग करावा. मी कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्न वदनाच्या महिषासुर मर्दिनी भगवती महालक्ष्मीची भक्ती करतो. तिने आपल्या हातात अक्षमाळा, परशु, गदा, बाण, वज्र, पद्म, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, खड्ग, ढाल, शंख, घंटा, मधुपात्र, शूल, पाश आणि चक्र धारण केले आहेत. ओम ह्रीम. ऋषी म्हणाले, हे राजा, फार पूर्वी असुरांचा सेनापती महिषासूर आणि देवांचा नायक इंद्र यांच्या अधिपत्याखाली देवासुरांमध्ये 100 वर्षे महाभयंकर युद्ध झाले. त्या युद्धात महापराक्रमी दैत्यांकडून देवांचे सैन्य पराजित झाले आणि सर्व देवांना जिंकून तो महिषासूर स्वतः इंद्र झाला. तेव्हा पराजित झालेले देव पद्मोद्धव प्रजापतीला, ब्रह्मदेवाला पुढे करून जेथे भगवान शंकर आणि विष्णू होते तेथे गेले. देवांनी महिषासुराचा पराक्रम आणि आपल्या पराजयाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोन्ही देवेश्वरांना सविस्तर सांगितला. ते म्हणाले, भगवान, महिषासुराने सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण आणि अन्य देवांचे अधिकार बळकावून स्वतःकडेच घेतले आहेत. त्या दुष्ट दुरात्म्या महिषासुराने सर्व देवगणांना स्वर्गातून हाकलून दिले असून ते सर्व देव मर्त्य जीवांप्रमाणे भटकत आहेत. हे भगवान, आम्ही आपणाला देवांचे शत्रू असलेल्या त्या दैत्यांची सर्व दुष्कृत्ये सांगितली आहेत. आता आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, तरी त्याचा वध करण्याचा काही विचार करा. याप्रमाणे देवांची बोलणी ऐकून भगवान मधुसूदन, विष्णू आणि शंकर यांना भयंकर संताप आला. क्रोधाने त्यांच्या भिवया वक्र झाल्यामुळे मुखे भयंकर दिसू लागली. तेव्हा अत्यंत क्रोधित झालेल्या चक्रपाणी भगवान विष्णूच्या, ब्रह्मदेवाच्या आणि शंकराच्या मुखातून एक महान तेज बाहेर पडले. त्याचवेळी इंद्रादिक देवांच्या शरीरातून महान तेज निघाले आणि ते सर्व एकरूप झाले. महान तेजाचा तो पुंज ज्वलंत पर्वतासारखा दिसू लागला. देवांना त्याच्या ज्वालांनी सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत असे दिसले. सर्व देवांच्या शरीरातून प्रगट झालेले ते तेज एकत्र होऊन त्यांचे एका स्त्रीत रूपांतर झाले. तिच्या तेजाने त्रैलोक्य व्यापून गेले. भगवान शंकरांच्या मुखातून निघालेल्या तेजाने त्या देवीचे मुख बनले. यमाच्या तेजाने
तिच्या मस्तकावरील केस बनले आणि भगवान विष्णूच्या तेजाने तिचे बाहू बनले. याप्रमाणे चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन, इंद्राच्या तेजाने मध्यभाग कटिप्रदेश, वरुणाच्या तेजाने जांघा आणि मांड्या आणि पृथ्वीच्या तेजाने नितंब भाग बनला. ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही चरण, सूर्याच्या तेजाने पायांची बोटे अष्ट, वसूंच्या तेजाने हातांची बोटे आणि कुबेराच्या तेजाने नाक बनले. प्रजापतीच्या तेजाने तिचे दात आणि अग्नीच्या तेजाने तिचे तिन्ही नेत्र निर्माण झाले. संध्येच्या तेजाने तिच्या दोन्ही भुवया आणि वायूच्या तेजाने तिचे कान निर्माण झाले. अशाच प्रकारे अन्य देवांच्या तेजापासून तिचा एक एक अवयव निर्माण होऊन त्या कल्याणमयी देवीची उत्पत्ती झाली. त्यानंतर सर्व देवांच्या तेजापासून प्रगट झालेली साक्षात तेजोराशीच अशी ती देवी पाहून महिषासुराकडून संत्रस्त झालेले देव आनंदित झाले. त्यावेळी पिनाक नामक धनुष्य धारण करणाऱ्या भगवान शंकराने आपल्या शूलातून त्याच्या अंशापासून दुसरा शूल निर्माण करून तिला दिला. भगवान श्रीकृष्णानेही आपल्या चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून त्या भगवती देवीला दिले. वरुणाने तिला शंख दिला, अग्नीने शक्ती दिली आणि वायूने धनुष्यासह बाणांनी भरलेले भाते दिले. देवांचा राजा इंद्र याने आपल्या वज्रातून दुसरे वज्र निर्माण करून तिला दिले. तसेच ऐरावत हत्तीवरून उतरवून एक घंटाही दिली. यमाने आपल्या कालदंडातून एक दंड दिला. वरुणाने पाश दिला, प्रजापतीने अक्षमाला आणि ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने तिच्या सर्व रोमकूपांमध्ये, केसांच्या मुळाशी असलेल्या छिद्रांमध्ये आपल्या किरणांचे तेज भरले. कालाने तिला निर्मल चमकणारी अशी ढाल आणि तलवार दिली. क्षीरसागराने तिला उज्ज्वल हार आणि कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे दिली. त्याचबरोबर त्याने दिव्य चूडामणी, कुंडले आणि कडी, शुभ्र असा अर्धचंद्र, तेजस्वी चंद्रकोर, दंडात घालण्यासाठी वाकी, दोन्ही चरणांसाठी विमल असे पैंजण, तसेच गळ्यात घालण्यासाठी उत्तम साखळी आणि हातांच्या सर्व बोटांमध्ये घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्म्याने अत्यंत निर्मल असा परशु दिला. त्याचबरोबर अनेक प्रकारची अस्त्रे, अभेद्य कवच आणि मस्तकावर आणि छातीवर धारण करण्यासाठी कधी आणि कोमेजणाऱ्या अशा कमळांच्या माळाही दिल्या. समुद्राने तिला अतिशय सुंदर असे कमळ दिले. हिमालयाने वाहन म्हणून सिंह आणि नाना विविध रत्ने दिली. धनपती कुबेराने मद्याने भरलेले पानपात्र दिले आणि बहुमूल्य मणांनी विभूषित असा नागहार, जो सर्व नागांचा मुख्य आहे आणि ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे, त्या शेषाने दिला. त्याचप्रमाणे इतर देवांनीही आभूषणे आणि आयुधे देऊन त्या देवीचा सन्मान केला. तेव्हा ती देवी मोठमोठ्याने वारंवार अट्टहासपूर्वक हसू लागली. तिच्या हसण्याच्या त्या भयंकर नादाने सारे आकाश दुमदुमले. देवीच्या त्या प्रचंड ध्वनीचा, सिंहनादाचा प्रतिध्वनी देखील मोठा झाला. त्याने सर्व लोकांमध्ये प्रचंड खळबळ, घबराट निर्माण झाली. समुद्रही कंपित, क्षुब्ध झाले. पृथ्वी डोलू लागली. सर्व पर्वत डगमगले. त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवाहिनी देवीचा जय जयकार करू लागले. त्यांच्या समवेत आत्मरूपाच्या प्रत्यक्ष मूर्तीच असे मुनिजनही भक्तिभावाने विनम्र होऊन तिची स्तुती करू लागले.
तेव्हा संपूर्ण त्रैलोक्य क्षुब्ध झालेले पाहून देवांचे शत्रू असलेले दैत्य आपली समस्त सेना सुसज्ज करून आयुधे सरसावून एकदम चाल करून आले. महिषासुरही क्रोधाने हे काय चालले आहे असे म्हणत सर्व दैत्यांच्या मध्ये वेढलेला राहून देवीने केलेल्या सिंहनादाच्या रोखाने धावला. पुढे जाताच त्याने आपल्या तेजाने सर्व त्रैलोक्य व्यापणाऱ्या त्या देवीला पाहिले. तिच्या चरणांच्या भाराने भूमी दबली जात होती. तिच्या मस्तकावरील मुकुटाने आकाशात तेजाची रेखा उमटली होती. तसेच ती आपल्या धनुष्याच्या टनत्काराने सर्व सप्त पाताळांना प्रक्षुब्ध करीत होती. ती देवी आपल्या हजारो भुजांनी सर्व दिशा व्यापून उभी होती. त्यानंतर देवद्वेष्टा असुरांचे त्या देवी बरोबर युद्ध सुरू झाले. त्यावेळी नाना प्रकारच्या अस्त्र आणि शस्त्रांच्या प्रहाराने अंतरिक्ष वातावरण झगझगीत झाले. चिक्षुर नावाचा महादैत्य महिषासुराचा सेनापती होता. तो देवीशी युद्ध करू लागला. चामर दैत्य अन्य असुरांची चतुरंग सेना घेऊन आणि उदग्र नावाचा महादैत्य 60,000 रथ बरोबर घेऊन देवीशी लढू लागला. महाहनु नावाचा दैत्य 1 कोटी सैन्य घेऊन युद्ध करू लागला. तर असिलोमा नामक महादैत्य 5 कोटी रथींसमवेत युद्धास ठाकला. बाष्कल नावाचा दैत्य 60 लक्ष असुरसेनेसह युद्धभूमीवर लढू लागला. तर परिवारित नावाचा असुर हत्ती आणि घोडे यांची हजारोंची फौज घेऊन युद्धास प्रवृत्त झाला. त्याच्याबरोबर 1 कोटी रथही होते. बिडाल नावाचा दैत्य हा देखील 5 कोटी रथ घेऊन देवींशी युद्ध करू लागला. तेथे रथांच्या युद्धात परिवारित दैत्य युद्धमग्न असताना सहस्रावधी रथ, हत्ती आणि घोड्यांसह इतरही अनेक महादैत्य त्या ठिकाणी देवीशी युद्ध करू लागले. त्यावेळी हजारो कोटी रथ, हत्ती आणि घोड्यांची सेना घेऊन स्वतः महिषासूर युद्धामध्ये उतरला. ते सर्व दैत्य तोमर, भिंदीपाल, गोफण, शक्ती, मुसळे तसेच खडगे, परशु आणि पट्टे यांनी देवीशी लढत होते. काही दैत्यांनी तिच्यावर शक्ती फेकल्या, काही दैत्यांनी पाश टाकले, तर काही दैत्यांनी खड्गाचे प्रहार करून देवीला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या चंडिका देवीने दैत्यांची ती सर्व शस्त्रास्त्रे स्वतःच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करून लीलया सहजतेने तोडून टाकली. त्यावेळी दैत्यांशी युद्ध करीत असताना तिच्या मुखावर परिश्रमाचे वा थकल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यावेळी तिचा पराक्रम पाहून देव आणि ऋषी तिची स्तुती करत होते. त्या युद्धप्रसंगी त्या भगवती परमेश्वरीने असुरांच्या अंगावर अनेक शस्त्रास्त्रे सोडली आणि त्या देवीचे वाहन असलेला सिंह देखील क्रुद्ध होऊन आपली आयाळ हलवीत वनामध्ये वणवा पसरत जावा तसा दैत्यसेनेत संचार करू लागला. त्यावेळी रणांगणात दैत्यांशी युद्ध करीत असताना अंबिकेने जे निश्वास टाकले त्यांचे तत्काळ शेकडो हजारो गण निर्माण झाले आणि ते दैत्यांच्या सेनेशी परशु, भिंदीपाल, तलवारी आणि पट्टे यांनी लढू लागले. देवीच्या शक्तीच्या आवेशाने सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण असुरांचा नाश करीत शंख, नगारे वाजवू लागले. त्या युद्धरूपी महोत्सवात अन्य गणांनी मृदंगाचा ध्वनी केला. त्यावेळी देवीने त्रिशूलाने, गदेने आणि शक्तीचा मारा करून तसेच खड्गादी आयुधांनी शेकडो महादैत्यांचा संहार केला. तिने कित्येक दैत्यांना घंटेच्या भयंकर नादाने मूर्छित पाडले. कित्येक दैत्यांना पाशबद्ध करून जमिनीवर पाडून खेचले. कित्येकांचे तीक्ष्ण खड्गाने 2 तुकडे केले. तसेच आणखी कितीतरी गदेने ठेचून धराशायी केले.
त्यावेळी देवीच्या मुसळाच्या तडाख्यांनी अत्यंत जखमी झालेले कित्येक दैत्य रक्त ओकू लागले. कित्येक दैत्य शूलाघाताने छाती फाटून जमिनीवर मरून पडले, तर कित्येक दैत्य तिच्या शरवर्षावाने रणांगणात मृत्युमुखी पडले. देवांना पीडा देणारे ते दैत्यगण ससाणे जसे भूमीवर पडावे तसे वेगाने गतप्राण होऊन पडले. कोणाचे हात तुटले तर कोणाच्या मानाच तुटल्या, कोणाची मस्तके तुटून पडली, कोणी मधोमध कापले गेले तर कोणी मांड्या छिन्न विछिन्न होऊन कंबर मोडून भूमीवर पडले. त्या युद्धात कोणाचा एकच हात राहिला, कोणाचा एकच पाय राहिला, तर कोणाचा एकच डोळा शिल्लक राहिला. काहींचे देवीने 2 तुकडे केले. काही दैत्य मस्तक तुटले तर तरीही धडाने उठून युद्ध करीत होते. त्या कबंधांच्या हातातील मुख्य श्रेष्ठ आयुधे तशीच उगारलेली होती. त्या युद्धात काही दैत्य तुताऱ्यांच्या युद्धवाद्यांच्या लयीत गुंग होऊन नाचत होते, तर खड्ग, शक्ती, वृष्टी आदी आयुधे धारण केलेले काही महादैत्य देवीला थांब थांब असे म्हणत असतानाच त्यांची मस्तके तुटून केवळ धडे उरत होती. ज्या ठिकाणी ते महाभयंकर युद्ध होत होते तेथे देवीने पाडलेले रथ, हत्ती, घोडे आणि दैत्यांची कलेवरे यामुळे चालणे फिरणे देखील अशक्य झाले होते. तेथे दैत्य सैन्यातील हत्ती, घोडे आणि असुरांच्या शरीरातून झालेल्या प्रचंड रक्तपातामुळे रक्ताचे नदीसदृश्य पाट वाहत होते. ज्याप्रमाणे अग्नी गवत आणि लाकडांचा मोठा ढीग नष्ट करतो, त्याप्रमाणे अंबिकेने दैत्यांचे ते विशाल सैन्य क्षणार्धात नष्ट केले. त्यावेळी क्रोधाने आयाळ पिंजारलेला तिचा सिंह दैत्यांच्या शरीरातील प्राणच निघून जातील अशी प्रचंड गर्जना करीत होता. त्या रणांगणावर त्या देवीच्या गणांनी महादैत्यांबरोबर असे भयंकर युद्ध केले की स्वर्गातील देव संतुष्ट होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासूर सैन्यवध नावाचा 2रा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गायै नमः. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.